आज एक उत्कृष्ट सभा आणि मागच्या 8-10 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम केल्याबद्दल, कागदच्या विकासासाठी एकत्र आल्याबद्दल मी मनापासून आमच्या दोघांच्या तर्फे आपले आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाची बाब की आता ते कसं झालं, काय झालं, आम्ही कसं एकत्र आलो, सगळं आता ते आपल्याला पाठ आहे. विषय असा आहे की आता समोरून जो प्रचार होतोय, काल जे काही सभा झाली, मला वाटतं ऋषी साहेब संजय दादांचं काल 7 मिनिटं 32 सेकंडचं भाषण झालं. मी त्या कुठल्याही भाषणावर काही टीका टिप्पणी करत नाहीये, पण ते 7 मिनिटं 32 सेकंडच्या भाषणामध्ये दुर्दैवी बाब अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कागदसाठी काय करणार त्याच्यामध्ये एक वाक्य पण नव्हतं. मला सांगा ना, त्याच्यामध्ये स्वाभिमानी जनता धडा शिकवेल, जागा दाखवेल, कार्यकर्त्यांना पटणार नाही, ठीक आहे, हे सगळं राजकारणाचे वक्तव्य तुम्ही करा. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलाय बोलायचा, पण बाबासाहेबांनी पण म्हटलं की लोकांच्या हातामध्ये दगड घेऊ नका, पेन द्या. त्याचं पण जरा 2 मिनिटं बोलला. तुम्ही पण कागद करा. आम्ही कधीच म्हटलं नाही की आम्ही एकत्र आल्यामुळे दादांना बाजूला ठेवू. स्वतः ऋषी साहेब म्हटले त्यांना यायचं असेल तर आम्ही त्यांनाही घेऊ, आणि त्याच्यामुळे ही युती त्यांच्या विरोधात नव्हती. कागदसाठी आपण ही युती केली. आता सगळ्यात महत्वाचं जे त्यांनी काल भाषणात घेतलं नाही, त्यांचा जाहीरनामा पण आला का? बरोबर. तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीरनामाच देत नाही म्हणजे कागदबद्दल काय विचार चालू आहे त्याचा सगळ्यात मोठा पुरावा. आता ही वेळ आलेली आहे की आजच्या भाषणामधून आपल्या नगराध्यक्षांचं भाषण आपण उमेदवारांचं ऐकलं. काही गोष्टी आपल्याला पुढे करायचे, काही गोष्टी जाहीरनाम्यामध्ये मी बोलतो, साहेब पण नंतर बोलतील, पण या मुद्द्यांवर मला असं वाटतं की आपण जास्त वेळ दिला पाहिजे. यशवंत किल्ला कोणाच्या प्रभागात येतो? आपल्याकडेच येतो. काय झालं यशवंत किल्ल्यामध्ये? मी इलेक्शनला बोललो, आता काय ते काय आता एकामेका एकत्र मिळून याच्यावर काहीतरी कायदा केला पाहिजे का नाही? आणि कार्यकर्तेच म्हणतात नको जाऊ दे, कशाला. नाही नाही, आम्ही एकत्र आलो की आता कुठलं ब्लॅकमेल आम्ही घेणार नाही. आता जे गरजेचे, आता आमच्या इथं सगळ्या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं जेव्हा गांजाच्या लग्नी जातात, काय त्या आईची अवस्था होत असेल, काय त्या बायकोची अवस्था होत असेल. प्रकाशराव 14-14, 15-15 वर्षाची मुलं त्या यशवंत किल्ल्यामध्ये गांजा नाही, मग त्याच्यावर कारवाई तर करायला पाहिजे. आपण जर म्हटलं त्याच्यावर कारवाई केली आणि 10-15 मतं जातात, अहो नाही बाबा, अशी 100 मतं सोडा तुम्ही ती. पण अशा गोष्टीबद्दल तिथं जरा आपण काहीतरी केला पाहिजे. त्या मुलांना रिहॅबिलिटेशन सेंटरला आपल्याला घेऊन जायला. एक पिढी उद्ध्वस्त व्हायला लागली. अर्जुनने चांगला मुद्दा मला म्हणला. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपण बोलायला पाहिजे का नाही? ते 7 मिनिटाच्या 32 सेकंडच्या भाषणामध्ये एक पण मुद्दा असा काय आला का कागदासाठी? का आला नाही? आणि मग आपण काही पाहुणे नातं होतं, इकडे मत एक मत टाकलं, तिथं मत टाकलं, काय होणार आहे? या गोष्टींसाठी आपण या गोष्टींना साकार करण्यासाठी हसन मुश्रीफ साहेब आणि समरजी घाडगे एकत्र आलेले आहेत. हा तुमचा प्रश्न. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मुश्रीफ साहेबांनी त्याचा उल्लेख केलाय की आम्ही जेव्हा हा निर्णय झाला मुख्यमंत्री महोदयांवर, आम्ही मुंबईमधून जे पत्रक काढलं त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची माफी मागितली. पण एक गैरसमजूत झाली आहे मीडियामध्ये, आणि मी स्पष्ट करतो, मी करताना साहेब आणि माझ्या दोघांच्या बाजूने स्पष्ट करतो, आम्ही कार्यकर्त्यांवर चर्चा नाही केल्याबद्दल आम्ही माफी मागितली. आम्ही दोघं युती केल्याबद्दल माफी नाही मागितली आहे, हे स्पष्ट करतो. आम्ही युतीबद्दल माफी नाही मागितली आहे, एकदम करेक्ट युती झालेली आहे कागदच्या भविष्यासाठी. कोणी दुमत करून घ्यायचे काय, कोणी शंका घ्यायची गरज नाही. वी आर नॉट गिल्टी अबाउट दॅट. आम्ही त्याची सॉरी नाही मागितली आहे. आम्ही सॉरी म्हटलं की तुमच्या लोकांशी कार्यकर्त्यांची चर्चा करू शकत नाही त्याची माफी मागितली. कुठेतरी असा काहीतरी मेसेज गेलाय की आम्ही बिलकुल नाही, एकदम करेक्ट युती झाली आहे, एकदम परफेक्ट निर्णय झालाय. आणि समरजी घाडगे आणि हसन मुश्रीफ साहेबांनी एकदा निर्णय घेतला, आम्ही त्या निर्णयाबद्दल 2% पण कधी शंका घेत नाही. तुम्ही पण शंका घेऊ नका, हे एकदम कागदच्या भविष्यासाठी निर्णय झालाय आणि या निर्णयाला तुम्ही पुढे घेऊन जायचं, हे फर्मपणे बोललं पाहिजे. का अशी युती का झाली, याच्या आधी का नाही झाली, असं का केलं, तसं का केलं, की युत्या कागदला नवीन आहेत का?
स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेबांच्या 10 पटीने याचा वाद झाले. साहेब आपल्या भाषणात बोलतील, त्यांची युती झाली. 6 निवडणुका एकामेकाविरुद्ध लढून मुश्रीफ साहेबांची आणि बाबांची युती झाली. आणि सगळ्यात महत्वाचं, या युतीला महत्व का आलंय? कारण ही पहिली महाराष्ट्रामध्ये युती आहे. हे कागलचा अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बसून ही युती करतात. तुम्हाला काय वाटतं, कागल नगरपालिकेसाठी आम्ही एकत्र आलोय का? फक्त एक कागलच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलोय. लॉंग टर्म प्लॅनिंगच्या हिशोबाने आलोय. जे मुद्दे मी मांडले हे सगळं करण्यासाठी आमच्या नगराध्यक्ष उमेदवार माने वहिनींना आणि त्यांचे सगळे उमेदवारांना भरघोस मताने, आता आपण ही सीट इलेक्शन जिंकणार का नाही जिंकणार, मुख्यमंत्र्यांकडे जायचं असेल तर रेकॉर्ड मार्जिनने जिंकण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. शेवटी एवढंच सांगतो की माझी संजय दादांना कळकळीची विनंती आहे की मुश्रीफ साहेब, हवी तुमची पण युती झाली. शेवटी 2015 मध्ये मुश्रीफ साहेबांवर तुम्ही केडीसी बँकेमध्ये युती केली. पण आमदारकीला 3 गट माझ्या विरुद्ध होतं. माझ्या कुठल्या भाषणात असं का की ही तिघं एकत्र का आली? ठीक आहे, राजकारणामध्ये लोक एकत्र येतात. मी काय म्हणतो, आपण आणि मुश्रीफ साहेब, संजय दादाने आणि मुश्रीफ साहेबांनी जेव्हा युती केली ती युती योग्य आणि आम्ही केली तर अभद्र. असं का? दादा कशाला या गोष्टीवर एवढे फाटे पडतात? आणि का घेऊन कसलं भाषण केलं? हे कागदला शोधणारं भाषण होतं का? शेवटी जे शब्दरचना तुम्ही वापरले, मला ते शब्द वापरायचे पण नाहीये. हे पुरोगामी कागदला शोधणारे शब्द आहेत. तसं करू नका संजय दादा. तुम्ही सगळे सदाशिवराव मंडलिक साहेबांचे चिरंजीव आहेत, त्याचा थोडासा भान ठेवून आपण भाषण करावं. माझी कळकळीची विनंती आहे. विरोध करावा हरकत नाही, पण प्लीज माझं मत आहे, शाहू महाराजांच्या कागदच्या अस्मितेला कुठंही ठेस पोहोचू नये याची माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मी त्यांच्याकडे टीका करत नाहीये. आणि स्वतः साहेब म्हटले की एकत्र यायचं असेल तर आपण भविष्यात एकत्र येऊ. त्याच्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांना सांगतोय की येत्या काळामध्ये आपल्याला यामध्ये चांगलं विकासाचं मुद्दे करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी आशीर्वादाने भरघोस मताने आल्यानंतर सगळ्या नगरसेवकांनी येत्या काळामध्ये संपर्क कार्यालय करून तळागाळापर्यंत योजना पोहोचवायचं काम लोकांच्या सेवेसाठी राहायचंय. मुश्रीफ साहेब आम्ही काळजी करू नका, जे शब्द दिले ते शब्द पाळण्यासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.